राज्यात वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झालाय। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीट ही परीक्षा द्यावी लागणार आहे। पण राज्यात पूर्वनियोजित असलेली 5 मे रोजी होणारी वैद्यकीय पूर्व परीक्षेबाबत काय, याबाबत आता वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालाय। या प्रकरणी राज्य सरकार सोमवारी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहे। मराठवाड्यामध्ये रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासाठी आता आणखी एक मालगाडी उपलब्ध झाली आहे। सध्या कोटा इथे 40 डब्यांच्या मालगाडीची स्वच्छता सुरू असून येत्या 10 ते 12 दिवसामध्ये मराठवाड्यातील उदगीर आणि उदगीर परिसरामध्ये रेल्वेने हे पाणी आणलं जाणार आहे। विशेष म्हणजे निम्न दुधनामधून परतूर मार्गे हे पाणी त्याच ठिकाणी फिल्टर करून हे उदगीर आणि उदगीर परिसरामध्ये आणलं जाणार आहे। त्यामुळे मराठवाड्यातील या उदगीर आणि परिसरातील पाणी टंचाईचा तीव्र सामना करणाऱ्या लोकांसाठी ही एक आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल। नाशिक महापालिकेच्या हद्दीतील जवळपास 40 ते 45 गावं सध्या तहानलेली आहेत। पाणी येतं मात्र रात्री 2 ते 3 वाजता। काही ठिकाणी 1 ते 2 हंड्यांसाठी 100 ते 200 रुपये मोजावे लागतात। त्यामुळे गावकऱ्यांनी पाणीपट्टी भरण्यास नकार दिलाय। महापालिकेने इथं आठवडाभरापासून पाण्याची टाकी आणली खरी, मात्र त्यात पाणी आणायचं कुठून हा प्रश्न आहे। ग्रामस्थांचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडू असा दावा महापालिकेचे अधिकारी करतात। मोसंबीचा आगार म्हणून मराठवाड्याची ओळख होती, मात्र दुष्काळामुळे मराठवाड्यातील मोसंबीच्या पूर्णतः बागा सुकून गेल्या आहेत। शेतकऱ्यांचं कोट्यावधीचं नुकसान यामुळे झालं आहे। खरं तर एक बाग 6 वर्ष जोपासावी लागते आणि त्यानंतर 7व्या वर्ष ती फळं द्यायला सुरुवात करते। मात्र दुष्काळानं या बागा पूर्णपणे सुकून गेलेल्या आहेत। शेतकऱ्यांवर शेतकरी मागणी करत आहेत। मराठवाड्याच्या नांदेड येथून जे दुष्काळग्रस्त आहेत ते मुंबईत हाताला काम मिळवण्यासाठी दाखल होतात। मात्र मुंबईत आल्यानंतर या मुंबापरीत त्यांची होणारी परवड ही आपण झी24 तासवर दाखवल्यानंतर त्यांना योग्य ती मदतही पुरवण्यास सुरू झाली। याबाबत मुंबई महानगरपालिकेमध्ये एक ठराव पास करण्यात आला। त्यानुसार या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध सुखसोयी उपलब्ध करून देण्याची मान्यताही करण्यात आली। मात्र या दुष्काळग्रस्त ज्या ठिकाणी राहत आहेत त्या घाटकोपरच्या दत्ताजी साळवी मैदानाजवळ कोणतीही सुखसुविधा मुंबई महानगरपालिकेतर्फे दिलेली दिसत नाही। अजूनही त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे। अजूनही त्या ठिकाणी डुक्कर फिरत आहेत। अजूनही त्या ठिकाणी पाणी नाही। अजूनही त्या ठिकाणी विजेची सोय नाही। याबाबत सहाय्यक आयुक्त एन विभाग यांच्याशी विचारणा केली असता ते या ठिकाणी फेरी मारली नव्हती। मात्र आपण फोन केल्यानंतर त्वरित झोपेतून जागे झालेले एन विभाग सहाय्यक आयुक्त यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि याबाबत लवकरात लवकर यांना पायाभूत सुविधा देण्यात येणार असं यांनी सांगितलं आहे। दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रात गेल्या 4 महिन्यात 132 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। म्हणजे सरासरी दिवसाला एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। मागील सरकारवर दोषारोप करत नवीन सरकार सत्तेमध्ये आलं, मात्र सरकारी धोरणं बदलली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दिवसागणिक वाढत आहेत। मागील वर्षाचा जर विचार केला तर मागील वर्षी पहिल्या 4 महिन्यामध्ये 79 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या। तो आकडा यंदा 53हून अधिक आहे। रात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात आलेल्या अचानक वादळी वाऱ्यासह पावसामुळे चांगलाच कहर बरसला असून गोंदिया व गोरेगाव तालुक्यातील अनेक घरांची छपरे यामध्ये उडालेली आहे। तर या वादळाचा फटका येथील आंबा फळबागांना सुद्धा बसला असून मोठ्या प्रमाणात आंबा फळबागांचे नुकसान झालेले आहे। तर अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे दोन्ही तालुक्यातील दूरसंचार व वीज पुरवठा व्यवस्था तुर्तास तरी कोलमडली असून त्याचा त्रास येथील सामान्य नागरिकांना करावा लागत आहे। दैवी शक्तींच्या आधारे सर्व समस्यांवर मात देण्याचा दावा करणाऱ्या एका भोंदू बाबाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। ईश्वर शर्मा नावाचा भोंदू बाबा नागपूरच्या सिलाबडी भागात गेल्या 6 महिन्यापासून बस्तांमधून बसला होता आणि अनेक भोळ्या लोकांना फसवत होता। नागपूरच्या सिलाबडी पोलिसांनी त्यावर कारवाई केली आहे। एक महिलाने आपल्याला फसवल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। राज्य सरकारने याआधीच अंधश्रद्धेविरुद्ध कायदा पारित केला आहे, पण तरी असे प्रकार मात्र राज्यात सर्रासपणे होत आहेत। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। या महिलेच्या उपचारामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करावेत। त्याचसोबत या सर्व घटनेला जबाबदार असणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बोल्डे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले।
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा या नातेवाईकांनी घेतलाय। एकंदरच जिल्हा रुग्णालय त्याच्या कारभारामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आलंय। राज्यातील आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये नांदेड महापालिका आयुक्त सुशील खोडवेकर यांचीही बदली करण्यात आली। त्यांच्या बदलीचा विशेष आनंद झाला तो शिवसेनेला। शिवसैनिकांनी नांदेड महापालिकेसमोर फटाक्यांची आतिषबाजी करून तसेच साखर वाटप करून आयुक्तांच्या बदलीचा आनंदोत्सव साजरा केला। शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी सुशील खोडवेकर यांच्या बदलीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती। शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या दबावामुळेच आयुक्तांची बदली झाल्याचे सांगून शिवसैनिकांनी हा आनंद साजरा केला। परंतु अशा प्रकारे एका अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याने शिवसैनिकांवर टीका सुद्धा होते। पिंपरी चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन नोंदणी पुस्तिका अर्थात आरसी बुक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। या कार्यालयामध्ये CCTV बसवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर एक सुरक्षा रक्षक 24 तास या ठिकाणी तैनात असतो। असं असतानाही या कार्यालयातून आरसी बुक चोरीला गेल्याच कशा या बाबतीत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। दुसरीकडे आरसी बुक चोरीला गेली असल्यामुळे वाहनधारकांना आरसी बुक मिळवण्यासाठी RTO कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहेत आणि विशेष म्हणजे आरसी बुक ब्लॅकमध्ये विकले जात असल्याची ही माहिती उघड होत आहे। एकीकडे वाहन चालकांना RTO कार्यालयात हेलपाटे मारत लागत असताना दुसरीकडे अधिकारी मात्र यावर काहीही बोलायला तयार नाहीत। या संपूर्ण प्रकरणात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची ओरड आता ऐकायला मिळू लागली आहे। कोकणातील वाळू उपशाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। ड्रेजरच्या माध्यमातून वाळू उपसा करण्यास पर्यावरण विभागाने मान्यता दिल्यानंतर महसूल प्रशासनाने वाळू उपशासाठी ऑनलाईन निविदा मागवल्या। एकट्या रायगड जिल्ह्यात शासनाला या माध्यमातून 94 कोटी रुपयांचा महसूल मिळणार होता, परंतु वाळू ठेकेदारांनी याकडे सपशेल पाठ फिरवली। एकीकडे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या खाड्यांमध्ये नद्यांमध्ये सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उपसा बिनबोबाट सुरू आहे, त्याला आवर घालण्यास महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरलं। तर दुसरीकडे अधिकृत वाळू उपशाच्या प्रयत्नाला ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नाही। एकूणच या सर्व प्रकारात शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागतंय। हे जरी खरं असलं तरी वाळू माफियांचं उखळ पांढरं होतंय हे मात्र नक्की। शाळेत जाणाऱ्या मुलांच्या वॉटर बॅगवर त्वरित बंदी आणू नये, टप्प्याटप्प्यानं हा नियम अंमलात आणावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले। शाळा आणि पालक यांच्या वादात मुलं भरडली जाऊ नयेत अशा सूचना न्यायालयानं केल्या। विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी राज्य सरकारनं तयार केलेल्या नियमावलीप्रमाणे प्रत्येक शाळेला वॉटर कूलर लावण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यावर अंमलबजावणी झाल्यामुळे काही शाळांनी मुलांना शाळेत वॉटर बॅग आणण्यास मनाई केली आहे, मात्र पालकांनी याला विरोध केलाय आणि त्यामुळेच रातोरात याची अंमलबजावणी न करता टप्प्याटप्प्यानं करावी असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले। बलात्कार आणि ॲसिड अटॅक पीडित तरुणींवरती लवकरात लवकर आणि मोफत उपचार खाजगी रुग्णालयांनी सुरू करावेत अशा पद्धतीचे आदेश द्या, अन्यथा उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईला तयार राहा असा सज्जड दम उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिला। ऑगस्टा वेस्टलँडचा मुद्दा पुन्हा एकदा संसदेमध्ये गाजलेला आहे। सलग दुसऱ्या दिवशी कोणतंही कामकाज झालेले नाही आहे। सुब्रमण्यम स्वामी यांनी हा मुद्दा मांडलेला आहे आणि त्यानंतर चर्चेची सुद्धा मागणी केलेली आहे। सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी त्याचबरोबर काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं असल्याचा आरोप केलेला आहे। यामध्ये आता उडी घेतलेली आहे ती मायावती यांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून चौकशी करावी असं मागणी केलेली आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार या मागणीला किती प्रतिसाद देते ते पाहणं गरजेचं आहे। मात्र मोदी सरकार आणि केंद्र सरकार दुष्प्रचार करत आहे आणि काँग्रेस त्याचबरोबर गांधी घराण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे। त्यामुळे चर्चेचं गुऱ्हाळ अजूनही सुरू आहे आणि वाद सुरू आहेत आणि या वादामध्ये मात्र जनतेचे इतर प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं। भारत सरकारने ब्रिटन सरकारला एक पत्र पाठवलं। या पत्रात विजय मल्ल्याला भारतात परत पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे। मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सनं भारतीय बँकांचे 9,400 कोटी रुपये थकवले। भारतानं मल्ल्याचा पासपोर्ट जप्त केला असून त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय। याचा संदर्भ देत मल्ल्याला भारताकडे सुपूर्द करावं अशी विनंती इंग्लंड सरकारला करण्यात आली आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोनं आज आणखी एक मैलाचा दगड गाठला। स्वदेशी मिनी GPS प्रणालीतील 7वा आणि अंतिम उपग्रह आज इस्रोनं PSLVच्या साहाय्याने यशस्वीरित्या अवकाशात धाडला। PSLV या प्रक्षेपकाची म्हणजे रॉकेटची ही 33वी यशस्वी मोहीम ठरली।
हे सर्व प्रक्षेपण पंतप्रधान स्वतः त्यांच्या कार्यालयामध्ये बसून बघत होते. या प्रणालीला आता पंतप्रधानांनी नाविक असे नाव दिले आहे. अशा प्रकारची दिशादर्शक म्हणजे स्वदेशी मिनी GPS प्रणाली असलेला भारत जगामध्ये 5वा देश ठरला आहे. लंडनमधील मादाम तुसाद या संग्रहालयामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला. पंतप्रधान स्वतः या मेणाचा पुतळा बनवण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. बराक ओबामा, डेव्हिड कॅमेरून सारख्या दिग्गज नेते मंडळींच्या पंक्तीमध्ये आता आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेणाचा पुतळाही पाहायला मिळणार आहे. पंतप्रधानांचा नेहमीचा पेहराव आणि त्यांची नमस्कार करण्याची मुद्रा हे या मेणाच्या पुतळ्याचं खास वैशिष्ट्य आहे. ठाण्यातील विकासकाने एकही झाडं तोडू नये किंवा त्यांना तोडता येणार नाही असा हुकूमच ठाणे महानगरपालिका संजीव जयस्वाल यांनी काढलेला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. एकंदरीतच झाडे वाचवण्यासाठी आणि हरित क्रांती घडवण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. महासभेतही हा निर्णय पास झालेला आहे. पहिले एका झाडाच्या मागे 5 झाडं लावण्याचा नियम होता, परंतु आता एका झाडाच्या मागे 15 झाडं लावण्याचा सक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची झाडाची तोडक कारवाई केली जाणार नाही, कुऱ्हाड चालवली जाणार नाही असा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच ठाण्यामध्ये जी झाडं आहेत त्याच्यामध्ये वाढ होणार आहे, हिरवळीमध्ये वाढ होणार आहे आणि एकंदरीतच एकीकडे काँक्रिटीकरणचं राज्य सुरू आहे, घोडबंदर वाढते, मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण ठाण्यात बघायला मिळते. त्यामुळे हा निर्णय हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि ठाणेकरांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सायना नेहवालने थायलंडच्या नितचानून जिंदापोलचा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता सायना नेहवालची लढत चीनच्या शिजियान वांगशी होणार आहे. तर दुसरीकडे भारताच्या PV सिंधूचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा या विकेंडला बॉक्स ऑफिसवर दाखल झालेला आहे. या सिनेमाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होतेला कारण तसंच आहे. अजय अतुलच्या संगीताने नटलेला सैराट या सिनेमाचं संगीत ऑलरेडी चार्ज बस्टर झालं असून सिनेमातील सगळीच गाणी हिट ठरली आहेत. त्यामुळे ह्या सिनेमातून नागराजने कोणती लव्ह स्टोरी मांडली आहे, त्याचप्रमाणे अर्ची आणि परशाची ही वेगळी लव्ह स्टोरी रसिकांच्या कितपत पश्नी उतरते हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. रंगकर्मींची नाट्यपंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईतल्या पृथ्वी थिएटरमध्ये सध्या समर फेस्टिवल सुरू आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश अशा 3ही भाषेतली वेगवेगळी नाटकं या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मात्र यंदाच्या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे 2 मराठमोळे नाट्यप्रयोग या निमित्ताने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आलेले आहेत. अस्तित्व निर्मित अगदी शून्य आणि बाकी एकाकी हे 2 नाट्यप्रयोग या निमित्ताने तरुण रंगकर्मींनी मराठमोळ्या तरुण रंगकर्मींनी सादर करत प्रेक्षकांची तिथे वाहवा मिळवली. पृथ्वी थिएटरमधला हा प्रयोग प्रेक्षकांसाठी तर वेगळा ठरला, मात्र त्याचबरोबर सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक तरुण रंगकर्मींसाठीही हा एक वेगळा अनुभव ठरला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.